हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र। मी आहे मेघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जसे की मी तुम्हाला बोलले होते मी सौदी एक्सप्लोर पण करणार आहे म्हणून, तर मी आज जात आहे अलकरा माउंटेन केव्ह बघायला अल-हसा इथे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथले जाते वेळेस आम्हाला किती मस्त असे पहाड लागलेले आहेत आणि इथचे रस्ते पण खूप छान आहेत। या रस्त्याने कुठेच खड्डे वगैरे काहीच नाही आहे आणि इथे ग्रीनरी पण खूप अशी छान मेंटेन केलेली आहे। हा गावाकडला भाग आहे आणि इथलं वेदर पण खूप असं मस्त होतं। एकी साईडने ती वाळू, ती ग्रीनरी आणि दुसऱ्या साईडने ते पहाड। हा 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 काय ते वेदर, काय तो सीन खूपच असं मस्त दिसत होतं। आणि फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो आहे। हे आहे अलकुरा माउंटेन केव्ह आणि इथे पण छान ग्रीनरी मेंटेन केलेली आहे आणि हा आहे मेन एंट्रन्स। इथे तिकीट आहे 57 रियाल विथ टॅक्स आणि इथे छोटे छोटे शॉप्स पण आहे शॉपिंग करायसाठी। आम्ही इथे तिकीट घेतलेली आणि हे इथे सौदी लोकांसाठी आहे। याला बकूर असं म्हणतात। हे सर्व सौदी लोकांसाठीच आहे। आणि या साइडने सौदी लोकांची हिस्ट्री लावलेली आहे, वुमेन सेफ्टी बद्दल वगैरे। इथे फ्लॅग पण आहे सौदीचा। आणि त्यानंतर इथे छोट्या मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज करायसाठी इथे छोटी ड्रॉइंग रूम सारखं केलेलं आहे। रूम नाही आहे, एक पार्ट आहे तो। इथे काही वर्ड्स आहे इंग्लिश टू अरेबिक ट्रान्सलेशन मध्ये। आणि आम्ही इथे आतमध्ये आलेलो आहोत। तर या पर्वताला बघून असं वाटणार नाही की हे 20,000 पूर्वीचं पर्वत आहे म्हणून। आणि हे पर्वत नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाले आहे। यामध्ये पाणी आणि जो वाऱ्यामुळे होणारी वगैरे झीज असते त्यापासून बनलेला आहे। तसेच याला व्हिसलिंग विंडचा शिखर असेही ओळखले जातात आणि हे ठिकाण युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून पण घोषित करण्यात आलेले आहे आणि हे अल-हसा ओएसिसचा एक भाग पण आहे। या पर्वताची ऐतिहासिक रचना, नैसर्गिक सौंदर्य आणि इथला वेदर, थंड हवेचे ठिकाण, त्यामुळे याला एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ओळखले जातात। आणि तुम्ही इथे बघू शकता या पर्वताचं दृश्य किती मस्त आहे, किती असं छान दिसत आहे। असं वाटत आहे की एखादी म्हणजे फिल्मची शूटिंग मध्ये वगैरे कसं दिसतात ना, सेम तसं हे दृश्य आहे। आणि इथलं वेदर पण खूप चेंज आहे। बाहेर थोडंसं गरम वातावरण आहे पण आतमध्ये खूप असं थंड वातावरण आहे। आतमधल्या आणि बाहेरच्या वातावरणामध्ये टोटली चेंज आहे। आतमध्ये जायला रस्ता आहे हा सेम सारखं गुफासारखा आहे आतमध्ये आणि इथे जागोजागेवर असे छोटे छोटे लाईट्स लावलेले आहेत। अरे अल-हसा साक्षी आहे तिच्या मनाच्या इच्छा। आणि इथे आमची थोडी मस्ती मजाक चाललेली। हे ठिकाण फोटोशूटसाठी वगैरे शूटिंग करायला खूप मस्त असं आहे। तुम्ही बघू शकता त्याची हाईट्स किती वर आहे।
आणि दिसायला पण किती असं भारी दिसत आहे। आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे इथल्या बाहेरच्या आणि आतमधल्या वातावरणात टोटली चेंज आहे। बाहेर 35 डिग्री सेल्सिअस असेल तर आतमध्ये 15 डिग्री सेल्सिअस आहे। असं हे वातावरण टोटली चेंज आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता आमचा एन्जॉय। आणि इथे 4-5 साइडनी असे मिरर लावलेले आहेत। त्या मिरर मध्ये स्वतःला एक्सप्लोर करणं हा वेगळाच क्षण आहे। जेव्हा मी त्या मिरर मध्ये स्वतःला एक्सप्लोर करत होते, माझा तो आनंद तुम्ही बघू शकता। माझ्या चेहऱ्यावरचं ते हसू, तो क्षण खूपच असा वेगळा होता आणि माझी फिलिंग पण अशी खूपच वेगळी होती आणि मला तर खूपच मजा येत होती। मी खूप एन्जॉय केला तिथे। आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागचं कसं असं अट्रॅक्टिव्ह आहे। आता जात होती तिकडे आणि तिथली ती नॅचरल ब्युटी बघून ना आ हा 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 माझा आनंद हा गगनात असल्यासारखा होता। आणि तसंच या माउंटेनला लँड ऑफ सिव्हिलायझेशन हे पण नाव आहे। आणि हा बाहेरच्या साईडने एक कॉफी कॅफे होता, तिथे छोटा वॉटरफॉल पण लावलेला होता आणि इथे पण ग्रीनरी छान अशी मेंटेन केलेली होती। वारा गातो तालावर प्रवास सुरू अनोळखी गुहा सांगते कथा जुनी। आणि मध्ये हे एक शॉप होतं, तिथे आपण घरी शोपीस मध्ये जे वस्तू ठेवतात ना ते सर्व इथे शोपीसच्या वस्तू होत्या। कुणाला काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना तर त्यासाठी हे सर्व परफेक्ट होतं। घरासाठी डेकोरेट करायला, शोपीस म्हणून ठेवायला हे एकदम अट्रॅक्टिव्ह आणि परफेक्ट आयटम होतं। डोंगरांच्या छायेतून सूर झुळझुळतो हलका, दूर कुठेतरी आशेचा उमटतो लसर ध्वनी ठेका, किरणांनी उजळतो मार्ग वाळूच्या त्या लयीत, निसर्गाच्या कुशीत सापडते आत्म्याची नवी पद्धत। वारा गातो तालावर प्रवास सुरू अनोळखी गुहा सांगते कथा जुनी प्रकाश छाया तो खेळ की। त्यानंतर आम्ही इथे कॉफी कॅफेमध्ये गेलेलो चहा पिण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता या कॅफेचं स्ट्रक्चर पण किती छान आहे आणि ती पेंटिंग पण किती असं मस्त दिसत आहे। या साईडने लोकांनी त्यांचे थॉट्स लावलेले होते। आपलं अलकारा माउंटेन केव्ह असं मनाला अट्रॅक्टिव्ह करेल असं होतं। तसंच हे कॅफे पण परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह होतं। शांत गुहेत ओठावर एक हसू हलकं उमलती, प्रत्येक पाऊल बोलतो निसर्गाशी गप्पा करते, या प्रवासात मन पुन्हा स्वतःलाच भेटतो ठरते। क्षितिजावर सुरमावळतो पण मन अजून जाग त्या गुहेच्या नीरवतेतून। आणि असा होता आमचा अलकारा माउंटेन केव्हचा एक्सपिरियन्स। ॲक्च्युली तिथे वर जायला पण रस्ता होता आणि वर पण खूप काही असं बघण्यासारखं होतं, पण आम्हाला सेम डेला कोकण मेला सीझन 2 बघायला पण जायचं होतं। त्यामुळे आमच्याकडे थोडा टायमिंगचा शॉर्टेज होता आणि आम्हाला नाही जायला मिळालं। आणि हे हिस्टोरिकल प्लेस खूप छान आणि सुंदर असं आहे। तुम्ही पण साऊदीमध्ये राहत असाल तर अलकारा माउंटेन केव्हला नक्की व्हिजिट करा। आणि तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र। जन्म के साथी हम साथ साथ हैं।